लातूरच्या राजकीय वर्तुळात सध्या एका नव्या वादाला तोंड फुटलंय आणि या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष राहिलेले आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर। लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी काँग्रेसने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्याचा विषय थेट विषय पत्रिकेवर आणला आणि तिथूनच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली। काँग्रेसने हा पुतळा शहरातील आदर्श कॉलनी भागात बसवण्याचा निर्णय घेतला, मात्र विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेतला। भाजपाने अत्यंत आक्रमक भूमिका घेत हा पुतळा कोणत्याही गल्लीबोळात किंवा आदर्श कॉलनीत न होता लातूर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरातच उभारला गेला पाहिजे अशी ठाम मागणी केली। विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक मोठी घोषणा केली होती। शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा महापालिकेत उभारण्यासाठी महापालिकेने तसा ठराव पाठवावा, राज्य सरकार त्याला संपूर्ण निधी देईल असं स्पष्ट आश्वासन फडणवीस यांनी दिलं होतं। दुसरीकडे चाकूरकर परिवाराच्या इच्छेनुसारच अंतिम निर्णय घेतला जाईल असा दावा काँग्रेस करत आहे। पण ज्या नेत्याने आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी आणि लातूरच्या विकासासाठी पणाला लावलं, त्यांच्याच भव्य स्मारकाबाबत काँग्रेसची ही संदिग्ध भूमिका का आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। खरं तर हा वाद समजून घेण्यापूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांचं राजकीय स्थान काय होतं हे जाणून घेणं गरजेचंच आहे। लातूरच्या मातीतून आलेले चाकूरकर हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक अत्यंत अभ्यासू, शालीन आणि वजनदार नेते म्हणून ओळखले जात होते। त्यांनी देशाचं केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण राज्यमंत्री आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेचे सन्माननीय अध्यक्षपद भूषवलं। संसद चालवण्याची त्यांची पद्धत आणि कायदेशीर अभ्यास याबद्दल सर्वच पक्षांमध्ये त्यांचा आदर होता। लातूरला शैक्षणिक, औद्योगिक आणि रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत राष्ट्रीय नकाशावर आणण्यात चाकूरकरांचा सिंहाचा वाटा होता। लातूरच्या पाण्याचा प्रश्न असो व प्रशासकीय पायाभूत सुविधा, त्यांनी लातूरच्या विकासाचा पाया रचला। आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले। गांधी घराण्याचे खंदे समर्थक आणि पक्षाचे संकटमोचक म्हणून त्यांनी अनेक दशकं सेवा केली। पण जेव्हा एखाद्या नेत्याने पक्षासाठी आणि शहरासाठी एवढं मोठं योगदान दिलेलं असतं, तेव्हा त्याच्या स्मारकाचा दर्जाही तितकाच भव्य आणि सन्मानजनक असायला हवा। मात्र या प्रकरणात काँग्रेसची भूमिका अनेक प्रश्न निर्माण करते। जसे की आदर्श कॉलनी हा एक रहिवासी भाग आहे, एका देशाच्या माजी गृहमंत्र्याचा आणि लातूरच्या शिल्पकार मानल्या जाणाऱ्या नेत्याचा पुतळा एखाद्या कॉलनीत मर्यादित ठेवणं हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं नाही। जर भाजपा आणि राज्य सरकार महापालिकेच्या मुख्य परिसरात पुतळा उभारण्यासाठी आणि निधी देण्यासाठी तयार आहे, तर निव्वळ विरोधकांनी ही मागणी केली म्हणून काँग्रेसने त्याला विरोध करणं कितपत योग्य आहे? आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला योग्य सन्मान मिळवून देण्याची पक्षाची अंतर्गत धोरणं अडसर ठरत आहेत का, असा प्रश्न आता यामुळे निर्माण होतोय। शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा महापालिकेच्या मुख्य परिसरातच का उभारला गेला पाहिजे, यामागेही तशी कारणं आहेत आणि ती आपण पाहायला पाहिजे। महानगरपालिका हे शहराचं मुख्य प्रशासकीय केंद्र असतं। दररोज हजारो नागरिक, अभ्यागत आणि तरुण पिढी तिथे येत असते। महापालिका परिसरात पुतळा असण्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल। एखाद्या कॉलनीत पुतळा बसवल्यास तो केवळ स्थानिक रहिवाशांपुरता किंवा ठराविक भागापुरता मर्यादित राहतो। उलट महापालिका मुख्य आवारात पुतळा बसवल्यास त्याला एक औपचारिक आणि भव्य स्वरूप प्राप्त होतं। राज्य सरकारने स्वतःच्या स्मारकासाठी निधी देण्याचं घोषित केलंय, त्यामुळे निधीचा कोणताही ताण महापालिकेवर पडणार नाही आणि एक दर्जेदार स्मारक उभं राहू शकेल। थोडक्यात सांगायचं तर शिवराज पाटील चाकूरकर हे केवळ एका पक्षाचे किंवा कॉलनीचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण लातूर जिल्ह्याची अस्मिता आहे। पक्षांतर्गत मतभेद किंवा राजकीय ईर्ष्या बाजूला ठेवून अशा महान नेत्याचा पुतळा महापालिकेच्या मुख्य परिसरातच उभारणं हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल। तेव्हा आता या संपूर्ण वादावर तुमचं मत काय आहे? चाकूरकरांचा पुतळा महापालिकेतच व्हायला हवा की आदर्श कॉलनीत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी
बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.